फाट्यावर उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी चारट्या फाट्यावर बांधवांनो तुम्हाला माहिती आहे हा लढा किती दिवसाचा चालू आहे. आज 14वा 15वा दिवस आहे तरी पण सरकारने आतापर्यंत कुठेही दखल घेतलेली नाही. मग ते सरकारमध्ये असतील किंवा सरकारच्या बाहेरचे असतील कोणी आतापर्यंत आपल्या आरक्षणाची दखल घेतली नाही. आणि जर दुसऱ्या कोणत्या समाजाचं आरक्षण असेल जर दुसऱ्या समाजाचं तर पायगड्या टाकल्या जातात लाल कार्पेट आखलं जातं तिथं प्रत्येक आमदार भेटायला येतो प्रत्येक मंत्री भेटायला येतो. परंतु आपल्या समाजाची अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला समाज असताना आतापर्यंत कोणीही त्याची दखल घेतली नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं आता नवीन तयार केला की धनगर आणि धनगड एकच आहेत. पण त्यांना माझा प्रश्न आहे धनगड हा एसटी मध्ये आहे महाराष्ट्रामध्ये नाही पण महाराष्ट्रा बाहेरचे जे राज्य आहेत त्या राज्यामध्ये एसटी मध्ये आपल्याला लक्ष आहे. मग त्यांना तयार करायला काय हरकत आहे आपल्याला एसटी प्रमाणपत्र द्यायला काय हरकत आहे. पण कोणी आपल्याकडं लक्ष देत नाही. सध्या आपण रोडवर उतरलेलो आहोत. जर सरकारनं आपली दखल घेतली नाही तर याचं रूपांतर स्वरूपामध्ये होईल. आज आपण शांत मार्गाने आंदोलन करतो. या उपोषणाला माननीय शरदचंद्रजी पवार उद्धवसाहेब ठाकरे त्यानंतर अशोकरावजी चव्हाण पृथ्वीराज बाबा हे सगळे भेट देतात. परंतु आमच्या पंढरपुरातल्या आरक्षणाला साधा एक आमदार किंवा एक मंत्री सुद्धा भेट देत नाही. ही लाजरवाणी गोष्ट आहे. त्यांना माहित आहे की हा धनगर समाज 12 वाजेपर्यंत उठत नाही. पण आता रात्रीच्या 12 वाजता काय करायचं हे आपण ठरवायचंय. जर तुम्ही उग्र स्वरूपात आंदोलन केलं नाही तर आपल्या समाजाला हे कधी एसटी मध्ये आरक्षण देणार नाहीत. फक्त या 2-4 दिवसामध्ये त्यांनी आरक्षण आपल्याला द्यावं एवढीच विनंती आहे. फडणवीस साहेबांनी 2014 मध्ये सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ. दिलं का आपल्याला? नाही. दुसऱ्यांदा सत्तेमध्ये आले तरी पण आरक्षण दिलं नाही. सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. आता बऱ्याचशा आमदारांनी खासदारांनी आपल्या समाजाला पत्र दिले प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिले. परंतु आपल्या आमदाराला माझ्या हात जोडून कळकळीची विनंती आहे की आमच्या समाजाच्या पाठीमागे राहा. आम्ही तुमच्या पाठीमागे राहू एवढे बोलतो आणि पुन्हा एकदा